नमस्कार. ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक यांनी आजवर मराठी मालिका, सिनेमा आणि रंगभूमीच्या माध्यमातून नियमित प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. दरम्यान अलीकडेच त्यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या अगदी जवळच्या व्यक्तीचे दुर्दैवी निधन झाले आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते व्यक्ती व काय आहे संपूर्ण माहिती. पण तत्पूर्वी वायर मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील. मित्रांनो, डॉक्टर गिरीश ओक यांचे वडील रत्नाकर ओक यांचे वयाच्या 93व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने गिरीश यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गिरीश ओक यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत वडिलांचा एक फोटो शेअर केला आहे. काल माझे बाबा ती रत्नाकर दिनकर ओक यांचे वयाच्या 93व्या वर्षी निधन झाले. प्रत्येक मुलाचे मुलीचे वडील हे त्यांचे पहिले हिरो असतात. तसेच तेही माझे होतेच. ते इलेक्ट्रिकल इंजिनियर होते आणि महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात चीफ इंजिनियर या पदावर कार्यरत होते. त्यांच्या हयातीत त्यांनी कधीही भ्रष्टाचार केला नाही. या व्यतिरिक्त त्यांना अनेक गोष्टी अवगत होत्या. त्यांना संस्कृत, फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, गुजराती, उर्दू इतक्या भाषा यायच्या. अन्नाची, पाण्याची आणि विजेची नासाडी त्यांना अजिबात खपत नसे. अखेर बाप बाप होता है और बेटा बेटा. त्यांनी शिकवलेल्या अनेक चांगल्या गोष्टी मी आत्मसात केल्या आहेत, अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे डॉक्टर गिरीश ओक यांच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली.